विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर आमचा दावा नाही तर हक्कच, राऊतांनी स्पष्ट सांगितलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार आमदारांची बैठक घेण्यात येत आहे। ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली असून आता खासदारांची बैठक आज शनिवारी 1 मार्च घेण्यात येत आहे। या बैठकीच्या आधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत महत्त्वाचे विधान केले। राऊतांनी थेटपणे या पदावर आमच्या पक्षाचा हक्क असल्याचं प्रसारमाध्यमांसमोर म्हटलेलं आहे। त्यामुळे याबाबत आता महाविकास आघाडीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। नाशिक येथे प्रसारमाध्यमांसमोर खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की काल आमदारांची बैठक झाली, आज खासदारांची आहे, कारण उद्यापासून विधानसभेचे अधिवेशन आहे। साधारणतः 8 दिवसांनी संसदेचे अधिवेशन आहे आणि त्या संदर्भात आमदारांना खासदारांना एक दिशा मिळावी याकरिता अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठक संसदीय प्रमुख घेत असतात आणि तशी कालही बैठक घेण्यात आली। नक्कीच विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना ठाकरे गट आपला दावा आहे असं म्हणणार नाही, पण आपला हक्क सांगणार आहे असं राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। कोण चेहरा असणार आहे हे पहा की काल आमदारांची बैठक झाली, आज खासदारांची बैठक आहे, कारण उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन आणि साधारण 8 दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन म्हणजे संसदेचं अधिवेशन। त्या संदर्भात आमदारांना खासदारांना एक दिशा मिळाली, म्हणून अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठका पक्षप्रमुख घेत असतात। तशी ती काल झाली। नक्कीच विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला मी दावा म्हणणार नाही, आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे। आमदारांची संख्या जरी कमी असली तरी नियमात आणि घटनेत असं कुठेच लिहिलेलं नाही की विरोधी पक्ष नेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी। शिवसेनेचं बळ 20 आहे। याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्ष नेतेपद अनेकदा मिळालेलं आहे। आमचा एकत्रित संख्या साधारण 50च्या वर आहे। त्याच्यामुळे सरकारनं खास करून विधानसभा अध्यक्ष जे आहेत काल आणि आज तेच आहे, त्यांना घटना संविधान लोकशाही याच्याविषयी नक्कीच जाण असायला पाहिजे आणि ते या विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदाची जी आमची भूमिका आहे ती मान्य करते। 3200 कोटी रुपयांच्या ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक।